आधी आम्ही सर्वप्रथम खरं तर जो पिच आहे त्या पिचची आखणी करतोय, कारण इथे प्रत्येकाला चॅम्पियन होण्याचं स्वप्न असतं. तिसरा चौथा दुसरा क्रमांक मिळून देखील टीम समाधानी नसतात, त्यांना हवं असतं चॅम्पियन पद. आता ते चॅम्पियन पद कोणाच्या नावावरती जाईल, कोण विजेता ठरेल स्वर्गीय भास्कर स्मृती चषकाचा, हे जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी या फायनलिस्ट टीमला ऑल दी बेस्ट देऊन मात्र फायनलला इथून सुरुवात होईल. पहिलाच बॉल, फायनलची सुरुवात आणि पहिल्या बॉलवरती विकेट. ओमकार गावडेच्या खात्यात पहिली विकेट आली आहे आणि ही विकेट फायनलला इथून सुरुवात होत असताना आरोही 11 वंजारपाडा बी प्लस या संघाला एक मोठा जबर धक्का आहे फायनल मॅच मध्ये. ओमकार गावडे आज ज्या खेळाडूने 16 चेंडूमध्ये 67 धावांची इनिंग खेळली, 3 मॅच मध्ये ज्याने खरं तर 120 पेक्षा जास्त धावा केलेले आहेत, तो ओमकार गावडे बॉलिंग मार्क वरती, आणि त्याच्या गोलंदाजीवरती पहिल्या बॉलवरती विकेट आलेली आहे, ती मात्र आरोही 11 वंजारपाडा बी प्लस या टीमची. कमालीचा खेळ करावा लागेल वंजारपाडा बी प्लस टीमला, कारण फायनलमध्ये खालापूर तालुक्यातील बलाढ्य संघ आहे तो गावडे जांभिवली. सर्व आमच्या सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये मेगा फायनलच्या मॅचला सुरुवात झालेली आहे आणि आता बघायचं आहे ऋषीशेठ राणे, बबलूदादा थोरवे, प्रकाशदादा मिनमिने, माजी कार्यसम्राट सरपंच रामचंद्रजी मिनमिने, अक्षय तिटकारे दादा, रतनजी थोरवे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ही मेगा फायनलची मॅच. एक बॉल एक विकेट. नवीन बॅटर आलेले आहेत ऋतिक विरले, लेफ्ट हँड बॅटर. ओमकार गावडेच्या अगेन्स्ट धीम्या गतीचा हा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात आक्रमण करावं लागेल ऋतिक विरलेला. युवराजजी वखारे ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलेलं आहे, ज्यांचं आगमन भाळचंद्रजी जोशी साहेब ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यांचं देखील स्वागत इथे आम्ही करतोय. युवराजजी वखारे आणि भाळचंद्रजी जोशी, आपण सर्वांनी या व्यासपीठावरती यावं. 2 बॉल, तिसरा बॉल, ऋतिकचा शॉट, कॅच आउट. 2 विकेट वंजारपाडा टीमचे आउट झालेले आहेत आणि एकही 10 वाजून स्कोर कार्डवरती नाही आहे. मेगा फायनलची सुरुवात थोडी संत होत असताना शून्यावरती 2 विकेट गमावलेत टीम आरोही 11 वंजारपाडा बी प्लस टीमने. असे विकेट देऊन चालणार नाही, कारण समोर आज ज्या संघाने ज्या हनुमान कळंबोली, शिवशक्ती कडाव या संघांना पराभूत केलेलं आहे, असा गावडे जांभिवली संघ फायनलमध्ये 2 हात करतोय. 3 बॉल 0 धावा आणि 2 विकेट धावा फलकावरती आहेत. वंजारपाडा टीमला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे सपोर्टर आलेले आहेत. कल्पेश विरले, सनी भवारे आणि असे असंख्य सपोर्टर त्यांचे फायनलला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. दुसरीकडे गावडे जांभिवलीवरून देखील बरेचसे सपोर्टर आलेले आहेत, कारण आज हे मैदान 3 वर्षानंतर या मैदानाने हुलकावणी दिली होती. गावडे जांभिवली टीमला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता 3 वर्षानंतर आले आणि आता थेट फायनलमध्ये भिडतायत वंजारपाडा बी प्लस या टीमची. चौथा बॉल, दांडी 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 गुल, फलंदाज आउट. 4 बॉल 0 धावा आणि 3 विकेट. कर्जत तालुक्यातील आरोही 11 वंजारपाडा बी प्लस टीमला 4 बॉलमध्ये अकाउंट ओपन करू दिलं नाहीये ते ओमकार गावडेने. नवीन बॅट्समन अभि मैदानाच्या आतमध्ये चालला. अभि नाही तो कभी नाही, कारण फायनल इथे सुरू आहे. 4 बॉलमध्ये एकही रन झालेली नाहीये. ओमकार गावडेच्या अगेन्स्ट जांभिवली टीम समोर किती टार्गेट सेट करेल आरोही 11 वंजारपाडा बी प्लस, कारण ही फायनलची मॅच आहे. फायनलची मॅच खेळण्यासाठी भरपूर मॅचेसचा प्रवास करावा लागतो, कधी कधी कित्येक स्पर्धांचाही प्रवास करावा लागतो, आणि अशा फायनलमध्ये वंजारपाडा बी प्लसला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 4 बॉलमध्ये एकही रन नाहीये. 0 धावा आणि 3 विकेट. 5वा चेंडू ओमकार गावडेचा. मेडन ओव्हर फायनलच्या मॅच मध्ये टाकणार का ओमकार गावडे? ओमकारचा चेंडू बघा पडल्यानंतर अभि बेधुंद खेळायचा आणि शेवटचा बॉल, विकेटची चान्स. कॅच ड्रॉप केली. 2 धावा फायनल मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये.
मेगा फायनलला सुरुवात झाली. 2 धावांचं षटक टाकलं ओमकार गावडेने आणि तुम्ही रिप्लेमध्ये बघू शकाल ज्यावेळी अभिच्या बॅटमधून स्ट्रोक आला, उंच हवे चेंडू होता, शेवटपर्यंत नजर होती अलंकारची, पण लास्ट मोमेंटला चेंडू पकडण्यामध्ये अयशस्वी ठरला अलंकार आणि कॅच ड्रॉप झाली. ओमकारची मेडन ओव्हर देखील राहिली आणि 2 धावांनी वंजारपाडा B+ची ही सुरुवात. नितीनदादा जोगले, चंद्रकांत मिनमिने, नरेशदादा मिनमिने, संभाजी पथारे सर, सुभाष राठाडे दादा, दीपक मिनमिने दादा, रोहित असेल, सुदाम जोगले असेल, संभाजी रुपेश जोगळे असतील, या सर्वांनी भरपूर मेहनत घेतली. प्रवीण पथारे, स्वर्गीय भास्करी क्रिकेट संघ अंजप संपूर्ण संघाने प्रचंड मेहनत घेऊन 16 वर्ष या स्पर्धेचं आयोजन करतायत. त्यामुळे या आयोजकांचं मनापासून कौतुक. थँक्यू सो मच की 16 वर्ष आपण या क्रिकेट संघांसाठी स्पर्धेचं आयोजन करताय. दुसरी ओव्हर सुरू झाली आणि पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. 1 रन, टीमची टोटल 3. प्रतीक आणि अभि या दोघांना रन्स कराव्या लागतील. 1 ओव्हर 2 धावा होत्या, 1 सिंगल आली, 3 रन आणि 3 विकेट फर्स्ट इनिंग मध्ये. नीरज गावडेचा हा चेंडू वेग भरपूर आहे, टप्पा चांगला आहे. फलंदाजांकडे ते स्ट्रोक नाही आहेत का जे मेगा फायनल मध्ये गावडे जांभेलूच्या अगेन्स्ट दाखवतील. अभिला इथून बॅटिंग करावी लागेल. चेंडूवरती नजर पाहिजे. समोर किती बलाढ्य संघ आहे याच्यापेक्षा फलंदाजाची नजर फक्त चेंडूवरती पाहिजे. रन्स करता येतील. शॉट अभिच्या बॅटमधून मिड विकेट कडे ओमकार धावलाय आणि कॅच इथून ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली. 2 धावा मिळाल्या वंजारपाडा B+ टीमला. टीमची टोटल 2 ने वाढेल. स्कोर 5 या अंकावरती आहे. अजूनही षटक क्रमांक 2 सुरू आहे. 3 बॉल समाप्त झालेत. 9 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. वंजारपाडा B+चा स्कोर आहे 5. 9 बॉल मध्ये किमान रिप्ले मध्ये बघा जिथे ओमकार होता सहज कॅच घेण्याचा प्रयत्न केला. कॅच इथून ड्रॉप झाली. चौथा बॉल. शॉट हवेत, विकेट किपर कॅरी करतोय. फलंदाज आउट. 5 रन 4 विकेट. कमॉन डीजे बजाव. फायनलच्या प्रसंगी आपण पाहतोय या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य करणारे आदरणीय भास्कर शेठ दळवी यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सावळे हेदवली ग्रामपंचायतीचे भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे त्या आदरणीय भास्कर शेठ दळवी साहेबांचं आगमन. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. आपण व्यासपीठावरती यावं. चांगला चेंडू नीरज गावडेचा. प्रत्येक बॉल यॉर्कर स्पॉट वरती टाकण्याचा प्रयत्न केला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 रन आणि 5 विकेट. आकर्षक पर्सनॅलिटी, धडाडीचं नेतृत्व, भावी सरपंच म्हणून सध्या ज्यांच्याकडे पाहिलं जातं सावळे हेदवली विभागातील हे नेतृत्व भास्कर शेठ दळवी यांचं आगमन. भास्कर शेठ आपलं मनपूर्वक स्वागत. षटक कंप्लीट झालेलं आहे. 2 ओव्हरमध्ये रन्स आहेत 5, विकेट आउट झाल्यात 5. 12 चेंडूमध्ये गोलंदाजांनी फक्त एवढाच एफर्ट्स लावला की प्रत्येक बॉल यॉर्कर स्पॉटवर.
आणि त्या गोलंदाजीने वंजारपाडा B+ टीमला आतापर्यंत एकही चौकार किंवा एकही षटकार मारू दिला नाही तो गावडे जांभिवली टीमने. आणि आता प्रतीक वंजारपाडा B+ हा अर्धशतक ठोकणारा फलंदाज इथून ती बॅटिंग करेल का. लास्ट ओव्हर क्लीन बोल्ड, फलंदाज आउट, बेल्स ऑफ आणि आणखीन एक फलंदाज, 6वी विकेट. तीन तरी चेंडू सीमापार मारावे लागतील. किमान 20 धावांचा अप्रोच ठेवावा लागेल. 5 बॉल अजून बाकी आहेत, रन्स 5 आहेत फायनल मध्ये. अलंकारचा चेंडू आणि पंच या ठिकाणी व्हाईट बॉलची उद्घोषणा करतायत. हाईट होती या चेंडूवरती. अलंकारने टाकलेला चेंडू अक्षय विरलेल्याच्याही हाईटला बीट करून गेला. 6 रन 6 विकेट अशी फायनलची पहिल्या डावाची स्थिती आहे. 5 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. टीम गावडे जांभिवली सध्या बॉलिंग अटॅक आहे. गोलंदाज अलंकार, अक्षय विरल्यासाठी चेंडू अलंकारचा. चेंडूवरती पाहणी नव्हती, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची फेक झाली, कुठलंही प्रत्युत्तर फलंदाजाने दिलं नाही. आणि फायनल मध्ये एक तरी षटकार येईल का वंजारपाडा B+चा. एक तरी चौकार मारणार का अक्षय विरले. कारण इथे खेळ ट्रॉफी याच्यापेक्षा परफॉर्मन्स कसा आहे अक्षय विरल्याचा याकडे लक्ष आहे. 3 बॉल 6 धावा आणि 6 विकेट आणि इथून अक्षय आउट. स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघ अंजपचे सर्व खेळाडू, आपण ही फायनल मॅच झाल्यानंतर सर्वांनी या स्टेजच्या बाजूला यायचं आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ग्रामस्थ मंडळ अंजप, ग्रामस्थ मंडळ अंतरण नीड आणि धाराची वाडी, आपण सर्वांनी देखील बक्षीस समारंभाला नक्की स्टेजच्या बाजूला या. कारण आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा 16 पर्वामध्ये आपण आयोजित करू शकलो. आणि ही यशस्वी स्पर्धा, यशस्वी आयोजन स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघ अंजप यांच्या वतीने स्वर्गीय भास्कर स्मृती चषक अंजप. आणि फायनलच्या मॅचमध्ये सध्या फलंदाज इथून स्ट्रोक ऑन साईडला, पहिली सिंगल कंप्लीट, दुसरी घ्यायची आहे. स्ट्रायकर एंडला फेक, डेंजर झोन कडे फलंदाज, चेंडू आता आला नाही. तिसऱ्या रन साठी जातील का फलंदाज, तोपर्यंत आउट. 2 धावा, 8 धावा झाल्यात आणि 2 बॉल आता बाकी आहेत. या स्पर्धेमध्ये फायनल मॅच मध्ये खरं तर रन्स येत नाहीयेत की फलंदाज चेंडूवरती प्रत्युत्तर देत नाहीत, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष आहे. फायनल मॅच रंगतदार होईल. पहिल्या बॅटिंगमध्ये वंजारपाडा B+ रन्स करेल या अपेक्षेने प्रेक्षकांचे खरं तर उत्सुकता होती. पण फक्त 8 धावा वंजारपाडा B+ ने केलेले आहेत. 2 बॉल शेवटच्या बाकी आहेत. म्हणजे कधी कधी अशी बॅटिंग जेव्हा एखाद्या टीमची होते ना, स्टेजवर बसलेल्या पाहुण्यांनाही वाटतं की कदाचित आम्ही जरी गेलो तरी 7-8 धावा करू, कारण त्या पद्धतीचे चेंडू आहेत. पण आता फलंदाजांनी बलाढ्य टीमच्या गोलंदाजी समोर नांगी टाकलेली आहे. 8 धावा आहेत. एक तरी चौकार 2 बॉलमध्ये हवाय. एकच बॉल आता बाकी आहे. 8 धावा वंजारपाडा B+. काल भास्कर शेठ दळवी यांचा गणेशदादा मोडक यांचा दुर्वा 11 संघ होता. या संघाला पराभूत करून हा संघ फायनल मध्ये आला होता. आणि आता फक्त जो स्कोर जो व्हायला हवा होता तो फक्त 8 या अंकावर. लास्ट बॉल, बॅटला स्पर्श झालाय, मागे चेंडू अडवलाय, एक कंप्लीट, DRS. चला शेवटचा बॉल इथून चेक केला जाईल, डिसिजन येईल. पण तत्पूर्वी आता फायनल मध्ये टार्गेट आपण रिप्ले बघतोय, सॉरी आपण चेक करतोय या ठिकाणी की
शेवटचा बॉल ज्यावेळी बॅटला स्पर्श झाला, मागे खेळाडू धावत होता, चेंडू त्याने हातात घेतला, विकेट किपर कडे फेक केली, तोपर्यंत दुसऱ्या रन साठी निघालेला फलंदाज लाईन पासून किती दूर होता हे चेक केलं जाईल. आणि इथून डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. रोशन गावडे आणि त्यांची टीम इथून आता टार्गेट त्यांना माहिती आहे, एकतर टार्गेट 11 तरी येईल किंवा 10 तरी येईल. नॉट आउट. 2 धावा शेवटच्या बॉलवरती काउंट केल्या जातील आणि टीमची टोटल झालेली आहे 10. विजयासाठी लक्ष्य त्या 11 धावांचं. 11 धावांचं टार्गेट आहे आणि गावडे जांभिवली संघ 11 धावांचं लक्ष आहे. म्हणजे मला असं वाटतं की कदाचित 11 धावसंख्येचं हे अंतर किती मिनिटामध्ये, खरं तर किती चेंडूमध्ये आता हे फलंदाज कव्हर करतील. ओमकार गावडे आणि त्याच्या साथीला सलामीच्या भूमिकेत नीरज गावडे. खरं तर नीरज गावडे जो 1 नंबरची जर्सी आहे, खरं तर नेव्हीमध्ये कार्यरत आहे, फिटनेस चांगला आहे या खेळाडूचा. आणि नीरज गावडे जेव्हा जेव्हा त्याला सुट्टी असते तेव्हा तेव्हा तो गावाच्या संघासाठी फार कमी मॅचेस खेळतो. तो नीरज गावडे आणि त्याच्या साथीला आहे तो मात्र ओमकार गावडे. चला सलामीची जोडी आपण सर्वांनी मैदानाच्या आतमध्ये एंट्री करा. जिंकण्यासाठी लक्ष आहे अवघ्या 11 धावांचं. सर्व जे आपले छोटे व्हॉलेंटियर आहेत, स्टेजच्या समोर जे सर्व छोटे व्हॉलेंटियर आहेत त्या सर्वांनी स्टेजकडे यायचं आहे. त्याचबरोबर स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचे सर्व टीम मेंबर, सर्व खेळाडूंनाही मी विनंती करेल की आपण देखील स्टेजकडे यायचं आहे. आणि व्हॉलेंटियर आपण ज्या खुर्च्या घेऊन गेलेल्या आहात त्या सर्व खुर्च्या आपण सर्वांनी घेऊन यायचं स्टेजकडे. ज्या आपले छोटे व्हॉलेंटियर आहेत, टीम मेंबर आहेत, त्यांना विनंती करतो की ज्या चेअर आपण ग्राउंडच्या अवतीभोवती घेऊन गेलेला त्या सर्व चेअर घेऊन, सर्व खुर्च्या घेऊन आपण सर्वांनी स्टेजकडे यायचं आहे. मेगा फायनलची मॅच, 11 धावसंख्येचा टार्गेट आणि गावडे जांभिवली संघाला आता कडवी झुंज द्यायला भाग पाडेल का? रॉयल होम प्रॉपर्टी पुरस्कृत पियुषजी धुळे यांचा आरोही 11 वंजारपाडा B+. पहिला गोलंदाज, पहिला बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट, ओमकार गावडेचा शॉट, चेंडू सीमा पार. हा आजच्या दिवसाचा या मैदानाचा राजा आहे ओमकार गावडे, ज्याने आज 2-3 मॅच मध्ये 125 पेक्षा जास्त धावा केल्या आणि 5 ओव्हरमध्ये 114 धावा ठोकल्या होत्या त्या मात्र गावडे जांभिवलीने. आणि 16 बॉल मध्ये 67 धावांची अर्धशतकी खेळ करणारा या स्पर्धेचा हा 50 टोकणारा फलंदाज. वन्स अगेन अंजप गावाच्या दिशेने ठोकलाय षटकार. आता जिंकण्यासाठी फक्त 1 रनची गरज आहे. आधी राईट हँड, आधी उजव्या हाताने खेळले आणि आता डाव्या हाताने फायनल मध्ये फक्त 1 करायचे. 2 बॉल मध्ये स्कोर लेवल. खरं तर गावडे जांभिवलीसाठी एकच सामना असा होता शिवशक्ती कडावचा, जिथे 1 ओव्हर मध्ये 21 धावा आल्या होत्या आणि 4 बॉल मध्ये नीरज गावडेने, जो नॉन स्ट्रायकर एंडला आहे, त्याने 4 बॉल मध्ये सामना संपवला. कारण 1 बॉलर आज कमी होता कडावकडे आणि तिथून या संघाला हरवणं आता कोणालाही शक्य झालं नाही. आणि सन्माननीय माजी सरपंच वामनजी जोगळे साहेबांचं आगमन. जोगळे साहेब आपण स्टेजवरती या. आणि त्याचबरोबर द्वारकानाथजी मिनमिने यांनाही विनंती करेल मामा आपणही यावं. आणि फक्त 1 धाव, फायनलचं चॅम्पियन पद. शेवटचा 1 धावसंख्येचा हा विजयी चौकार आलाय, जिंकलाय तो मात्र गावडे जांभिवली या चॅम्पियन ठरलाय.
या स्पर्धेचा. कमॉन डीजे बजाव.